आम्ही मुन्सफांच्या घरी गेलो त्यावेळी तेथे सर्वच मंडळींची गडबड उडाली होती. खरे पाहिले असता मी आईबरोबर आत घरात गेले पाहिजे होते, पण माझ्या सवयीप्रमाणे मी सरळ बाबांबरोबर पुरुष मंडळीत जाऊन बसले. दिवाणखान्यात गावातील बरीच प्रतिष्ठित मंडळी गोळा झाली होती. त्यात वकील लोक प्रामुख्याने होते. व्यापारी आणि मास्तर मंडळी इतर गावच्या सभ्य गृहस्थांबरोबर आपापल्या अदबीने एका बाजूला बसले होते. दिवाणखान्याच्या पलीकडल्या खोलीत मुले गोळा झाली होती. त्यात अर्थातच आमचा दादाही होता. तो आमच्या आधीच आला होता. आम्ही दिवाणखान्यात आलो त्यावेळी जमलेली मंडळी आपापसात मोठमोठ्याने बोलत होती. आम्ही येताच सर्व मंडळी उठून उभी राहिली आणि आम्ही बसताच सर्व मंडळी खाली बसली. त्यांच्या या वर्तनाचे मला हसू आले. आम्ही खाली बसताच सर्व मंडळीत पुन्हा बोलणी सुरू झाली, पण ती नुसती कुजबूज होती. दोघेही रावसाहेब मात्र मोठमोठ्याने बोलत होते. मुन्सफ साहेब पूर्वी काही दिवस रत्नागिरीत असल्यामुळे त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा आमच्या बाबांना द्यावयास सुरुवात केली. रत्नागिरीचे हवा पाणी, राहण्याचे बंगले, संध्याकाळी फिरायला जाण्याची ठिकाणे, त्या लोकांची सर्वसाधारण वृत्ती वगैरे विषयांवर ते सारखे चऱ्हाट वळीत होते. ते पाजीत असलेले बोधामृत बाबा अगदी धीमेपणाने आपल्या अंतःकरणात साठवीत होते. अधिकारी माणसाची ही साहजिक प्रवृत्ती असते. कोणत्याही जागी कोणताही अधिकारी पहिल्याने पाऊल ठेवतो त्यावेळी त्याच्या अंतःकरणात ते स्थळ आणि तेथील लोक यांच्याविषयी आधीपासूनच अशा रीतीने कलुषितपणा उद्भवलेला असतो. ज्या गावात जायचे त्या गावातील लोक आधीच त्या दुसऱ्या गावाविषयी त्या अधिकाऱ्याची मते बनवण्याचा प्रयत्न करतात. त्या गावी प्रत्यक्ष गेल्यावर चार्ज सोडून जाणारा अधिकारी चार्ज घेणाऱ्या अधिकाऱ्यावर स्वानुभवाची मते लादायला चुकत नाही. यानंतर त्या अधिकाऱ्याचे स्वतःचे अनुभव सर्व प्रकारच्या आणि सर्व बाजूने मिळालेल्या अशा पूर्वग्रहांनी दूषित होऊन नंतर तो अधिकारी आपला कारभार चालवित असतो. म्हणूनच प्रत्येक जाणाऱ्या अधिकाऱ्याला माहितगार अधिकाऱ्याने काही ना काहीतरी माहिती दिलीच पाहिजे असा जो एक अधिकारी संप्रदाय आहे त्याला अनुसरून मुन्सफ साहेब आमच्या बाबांना आपल्या संग्रहातले बोधामृत पाजीत होते. दोन रावसाहेबांचा हा संवाद चालला असताना इतर मंडळी अगदी स्वस्थ बसून राहिली नव्हती. जरी काही जण, विशेषतः मास्तर लोक, हे भाषण अगदी भाविकपणे ऐकत होते, तरीही बाकीचे लोक निराळ्याच व्यवसायात गुंतले होते. मी येऊन बाबांजवळ बसले होते. ही गोष्ट सर्वांच्या डोळ्यात चलत होती. आधीच माझ्याबद्दल सर्वत्र बोभाटा झालेला, त्यातून उद्धटपणाने मी पुरुष मंडळीत बसल्याचे प्रत्यक्ष दिसलेले पाहून माझ्याकडे नेत्रविक्षेप करीत प्रत्येक जण माझ्याविषयी काही ना काहीतरी बोलत होते. मला असे नुसते वाटतच होते असे नाही, किंवा हा माझा नुसता संशयच होता असे नाही. साधारण ऐकण्याच्या टापूत असलेल्या एका वकील साहेबांनी मला ऐकू जाईल एवढ्या मोठ्याने म्हटले, पाहिलंत गणपतराव, हीच ती रावसाहेबांची प्रख्यात मुलगी. रावसाहेबांना एक मुलगा आहे, चांगला इंग्रजी शाळेत जाण्या इतका मोठा आहे, पण तो काही इथं येऊन बसला नाही. आपल्या शिस्तीप्रमाणे तिकडे पलीकडच्या खोलीत आपल्या शाळेतल्या सोबत्यांबरोबर बसला आहे. पण ही पहा, मुद्दाम होऊन इथं आली. पुरुषांच्या बैठकीत काय जरुरी होती या मुलीनं येण्याची? पण नाही, शहाणपणा दाखवायला पाहिजे ना, म्हणून मुद्दाम इथं येऊन बसली. रावसाहेबांनाही अशा वागण्याचं काही वाटत नाही. आज चढवून ठेवतायत डोक्यावर, पण उद्या कुणातरी बिचाऱ्याला डोईजड होऊन बसेल. माझ्याने राहावेना. मी त्या वकिलांकडे वळले आणि म्हणाले, तो बिचारा कुणीही असला तरी तुम्ही असणार नाही किंवा तुमचा मुलगाही असणार नाही. माझ्या अनपेक्षित उत्तराने वकील साहेब जरा चमकले, पण आपली फजिती उडवून देण्यासाठी मोठमोठ्याने हसले. आजूबाजूची मंडळीही आपापल्या दर्जाप्रमाणे हळू किंवा मोठ्याने हसली. ती वकील साहेबांची फजिती झाली म्हणून त्यांना हसली की माझ्या फाजीलपणाबद्दल मला हसली हे कुणाला सांगता आले नसते. मात्र या हसण्यामुळे बाबांचे लक्ष तिकडे वेधले. त्यांनी प्रश्न करताच वकील साहेबांनी हस्तीदंती उत्तर दिले, काही विशेष नाही, थोडीशी गोदूताईंची थट्टा केली. पुन्हा माझ्याने राहावेना. ताडकन उत्तर देण्याची आलेली उकळी दाबून मी कुत्सितपणाने उद्गारले, असं का? ती थट्टा होती का? रावसाहेबांनी आज मुलीला डोक्यावर चढवून ठेवली आहे, पण उद्या ती कुणातरी बिचाऱ्याला डोईजड होईल असं म्हणणं म्हणजे थट्टा का? ही कुठल्या गावची थट्टा? ही चिपळूणी थट्टा की वकिली थट्टा? बाबांनी सर्व गोष्टी हसण्यावर नेल्या. ते म्हणाले, तुला समजायचं नाही गोदे, ही थट्टा चिपळूणी नव्हे किंवा वकिलीही नव्हे. हा सभ्य माणसांचा विनोद आहे. हा काव्यशास्त्र विनोद आहे. ही बुद्धिमंतांची करमणूक आहे.
मोठमोठे शब्द वापरून बाबा माझे तोंड बंद करीत आहेत हे मला कळून चुकले. पण एकंदर प्रसंगामुळे वकील साहेब गार झाल्याचे पाहून मीही थोडी माघार घेतली. पुन्हा गोष्टी सुरू झाल्या. व्यापारी मंडळी व्यापारी दृष्टीने, वकील लोक वकिली दृष्टीने, गावकरी लोक कोर्टबाजीच्या दृष्टीने आणि मास्तर लोक आपल्या नित्याच्या संकुचित दृष्टीने रत्नागिरी गावाबद्दल चर्चा करीत होते. मध्ये तोंड न घालता बाबा शांतपणे सर्वांची भाषणे ऐकून घेत होते. इतर मंडळी मात्र एकमेकांच्या भाषणाला परोपरीने दुजोरा किंवा विरोध करीत होती. सर्वांच्या भाषणाचा माझ्या मनाशी मी पडताळा घालून पाहिला त्यावेळी मला असे दिसून येत होते की कुणाचेच मत कुणाशीच जमले नाही. या सर्व भाषणांपासून बाबांना काय फायदा होणार होता याचा मला मुळीच अंदाज आला नाही. माझ्या वयाच्या मानाने या गोष्टींवर मत देण्यास जरी मी पूर्णपणे समर्थ नव्हते तरीही मला एवढे वाटले की या नुसत्या शिळोप्याच्या गप्पा होत्या. जेवणाच्या पंक्तीला वेळ होता, तोपर्यंत कसा तरी वेळ काढला पाहिजे म्हणून प्रत्येकजण जे काही तोंडाला येईल ते बोलत होता. परगावी प्रांतसाहेब होऊन जाणाऱ्या माझ्या बाबांना काही ना काहीतरी आपल्या अनुभवाचा फायदा द्यावा, बदली झालेल्या मामलेदारांवर आपण अंशतः तरी उपकार केल्याचे श्रेय मिळवावे, ह्या दांभिक वृत्तीनेच प्रत्येकजण आपले शब्द खर्ची घालीत होता. शेवटी एकदाची जेवणाची वर्दी आली. सर्व मंडळी भराभर कपडे काढू लागली आणि प्रत्येकजण आळीपाळीने अंगणातील सहाण्यावर हातपाय धुवू लागले. मी खाली माझघरात गेले त्यावेळी आईने मला बोलावून घेतले. जागेच्या आकुंचितपणामुळे पुरुषांची पंगत पहिल्याने होणार होती. त्यातून पंक्ती प्रपंच, आधीच जागा आकुंचित, त्यात निरनिराळ्या जातींच्या निरनिराळ्या पंक्ती पाडलेल्या, त्यामुळे कारण नसताना उगीच अडचण झाली होती. मुलांच्या पंक्तीतही हा पंक्ती प्रपंच टळला नव्हता. या पंक्ती प्रपंचाबद्दल कुणालाच काही वाटत नव्हते याचे मला आज आश्चर्य वाटते. जो तो आपापल्या परीने आपल्या पंक्तीत बसायला खुश होता. सर्वांनी एकच पंक्तीला का बसू नये असा प्रश्न करण्याचे किंवा अशी सत्ता गाजवण्याचे कुणीही मनात आणले नाही. हे माझे आजचे विचार आहेत. त्यावेळी मलाही या पंक्ती प्रपंचाबद्दल काही वाटले नाही. पुरुषांची जेवणे होईपर्यंत मी आईबरोबर आजीबाईंच्या खोलीत जाऊन बसले. आजीबाई म्हणजे मुन्सफ साहेबांची आई. तिथे बऱ्याच बायका गोळा झाल्या होत्या. माझ्या आईचा आणि त्यांचा आधीचा परिचय झालेला असावा. पुरुष मंडळीत जरी कारकून किंवा व्यापारी लोक आले होते तरी आमंत्रित बायकांमध्ये पंक्ती प्रपंचाचे प्राबल्य विशेषाने दिसून येत होते. गणू पट्टेवाल्याची बायको किंवा नागू तिल्याची बायको यांची गोष्ट तर दूरच राहो, पण बनीच्या सावत्र आईला, एका यक्कश्चित कारकुनाच्या बायकोला सुद्धा आमंत्रण देण्यात आले नव्हते. वकिलांच्या आणि व्यापाऱ्यांच्या बायकाच, त्यातूनही विशेषतः ब्राह्मण वर्गातल्या बायका तेवढ्याच गोळा झाल्या होत्या, म्हणजे आमंत्रण दिल्यावरून आल्या होत्या. मला पाहताच आजीबाईंनी माझ्या आईला विचारले, हीच वाटतं तुमची ती मुलगी? आईने खोचून उत्तर दिले, ती माझी मुलगी म्हणजे? पेन्शन घेतलेल्या अर्ध्या दाताने शोभायमान दिसणारे तोंड आकर्ण वासून आजीबाई म्हणाल्या, ती म्हणजे तीच, सारं गाव जिच्याबद्दल बोलत असतं ती. आता काय म्हणावं तुम्हाला, आम्हा म्हाताऱ्यांना राहवत नाही म्हणून बोलते. या मुलीचं आता पुढं कसं होणार? तुम्ही आता रत्नागिरीला जाता आहात, तिथं काही चिपळूणसारखी परिस्थिती नाही. मोठमोठी माणसं आहेत, कलेक्टर आहेत, तेही म्हणे ब्राह्मणच आहेत, जज आहेत, तुमच्यासारखेच आणखी 2 प्रांतसाहेब आहेत, इंग्रजी शाळांचे मास्तर आहेत, वकील तर शेकड्यानं आहेत, डिस्ट्रिक्टांचं ठाणं ते. तिथं ही मुलगी आता जाणार आणि इथल्यासारखेच गुण पाघळू लागली तर पुढं काय होणार ते दिसतच आहे. मी चटकन विचारले, काय होणार आहे पुढं? आता काय म्हणावं या पोरीला? आजीबाई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, एकदम मला विचारते, पोरीच्या जातीला हे शोभत नाही. तर मग कुठल्या जातीला शोभतं? मी विचारले. मुलांच्या जातीला शोभतं का? पण ती मुळी प्रश्नच विचारित नाहीत, सारे अभ्यासात चूर झालेले. सुनबाईंनी म्हटलं ते काही खोटं नाही. आजीबाई स्तंभित होऊन उद्गारल्या, ही मुलगी नव्हे म्हसोबा आहे. असे म्हणून आजीबाईने रत्नागिरीच्या गोष्टींना सुरुवात केली. आजीबाईंच्या गोष्टी म्हणजे वर दिवाणखान्यात झालेल्या पुरुषांच्या भाषणाची बायकी आवृत्तीच होती. मला त्या पुनरावृत्तीचा कंटाळा आला. पुरुषांची जेवणे सुरू झाली होती. मला वाटले बुद्धी पुरस्सरच मला त्या पंक्तीला बसू दिले नव्हते. मी बाबांच्या बरोबर आले होते, बाबांच्या बरोबरच दिवाणखान्यात बसले होते, त्या अर्थी बाबांच्या बरोबरच मला बसू देणे सकृत दर्शनी योग्य होते. पण ज्या अर्थी माझ्या आईच्या करवी मला मुद्दाम बायका मंडळीत ओढून न्यावयास लावले त्या अर्थी मलाही त्याची चीड आली.
आजीबाईंची टकळी सुरू होती, पण कोणत्या मार्गाने कुचाळी काढावी याचा मी विचार करीत असल्यामुळे त्यांचे भाषण माझ्या कानी आले नाही. शेवटी एकदाची मला कल्पना आली. मी आजीबाईंना म्हटले, काय हो आजीबाई, तुम्हाला एखादी मुलगी होती का? आजीबाईंनी हसत हसत उत्तर दिले, होती नव्हे, अजूनही 2-3 आहेत. 2 गेल्या, आता 2 आहेत. पण त्या साऱ्या मुलींना जग वाखाणीत असे, अजूनही वाखाणत आहे. माझी शिस्तच तशी कडक होती. त्यावेळी तुम्ही अशाच होता का? मी विचारले. अशाच? आजीबाई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या, अशाच म्हणजे कशा? मी एक क्षणभरच थांबून मनाचा हिय्या केला आणि म्हटले, या अशा हजामत केलेल्या. एकदम मोठ्याने ओरडून आजीबाई म्हणाल्या, काय म्हटलंस पोरी? तोंड आहे की तोबरा आहे? ही तुमची शिस्त? मामलेदारीण बाई, ही तुमची शिस्त? अशानं काय होणार पुढं या पोरीचं? माझा धीर चेपला होता. मी म्हटले, काय बेशिस्त बोलले मी? बेशिस्त काय? काय बेशिस्त? आजीबाई खेकसून ओरडल्या. जमलेली बायका मंडळी हसावं की रडावं की गंभीर व्हावं याचा मनाशी विचार करीत होती. माझ्या प्रश्नाने त्यांना हसू आले यात शंका नव्हती. पण मुन्सफ साहेबांच्या आईला तसले वर्तन आवडले नसते या भीतीने प्रत्येकजण गंभीरपणाचा चाव आणीत होती. आजीबाई संतापून बोलू लागली, काय शब्द बोलते ही कार्टी? हिला कोणी भाषा शिकवली नाही का? सोवळी झालेली म्हणता येत नव्हतं का? तर काय शब्द उच्चारते? हजामत, मी चटकन म्हटलं. पुन्हा तोच शब्द म्हणते. आग लागू त्या जिभेला, पुन्हा तोच शब्द म्हणते ही. काय बिघडलं त्यात? बाबा अशीच हजामत करून घेतात. त्यावेळी बाबा हजामत करून आंघोळीला गेले असं म्हटलं तर कुणीच काही बोलत नाही, कुणालाच काही वाटत नाही. मुक्ता न नेसणारा ओवळा आणि नेसणारा सोवळा असंच म्हणायचा आपला प्रघात आहे. हजामत करून काही कुणी सोवळा होत नाही, मग तुम्हाला सोवळी का म्हणायचं? मुलीचा विषय तसाच राहून भलत्या विषयाला तोंड लागले. आता तुम्हीच सांगा आपल्या मुलीला, चांगलं शेण घाला तोंडात, आजीबाई चवताळून म्हणाल्या. आता उगी राहा पाहू गोदे, आई गंभीरपणे म्हणाली. मी म्हटले, का उगी राहायचं? त्यात काय चुकलं माझं? बाबा हजामत करतात त्यावेळी आपण तसे म्हणतो, आणि आजीबाईंच्या हजामतीला मात्र हजामत का म्हणायचं नाही? मुक्ता नेसून सोवळं होणं आणि वस्त्रा फिरवून सोवळी होणं यांचा एकमेकांशी संबंध काय? आजीबाईंचा राग इतका भडकला की त्या सरशी असल्या पोरीचं तोंड पाहू नये असं म्हणून त्या निघून गेल्या. आई काहीच न बोलता स्वस्थ बसली होती. जमलेल्या सर्व बायका ओशाळल्यासारख्या झाल्या होत्या. असे का झाले याची मला कल्पनाच होईना. सारी बैठक विस्कटून गेली. पुरुष मंडळींच्या पंक्तीत हसणे खिदळणे सुरू होते. त्यांची पंगत उठली. सर्व मंडळी आचवून वरच्या दिवाणखान्यात गेली. बायकांची पंगत बसली. पंगत उठली, पण सर्वत्र अगदी सामसूम झाले होते. कुणी कुणाशी काही बोलत नव्हते. साऱ्या पंक्तीवर एक प्रकारची अवकळा आली होती. घरी गेल्यावर मी आईला विचारले, आई, माझं काय चुकलं? पुरुषांच्या हजामतीला हजामत म्हणतात, तर बायकांच्या हजामतीला हजामत का म्हणू नये? आईने स्तब्धपणाने उत्तर दिले, वास्तविक काहीच चुकलं नाही, पण शिष्टाचार चुकला. शिष्टाचार म्हणजे काय? शिष्टाचार म्हणजे लबाडी का? दांभिकपणा का? पोरी, पुन्हा माझी फजिती झाली. तुझ्या या दुसऱ्या प्रश्नाचेही मला उत्तर देता येत नाही. मला वाटलं मी कुणीतरी आहे. पोरकटपणाचे ते समाधान अद्वितीय होते.